नमस्कार. मुदुजे महाविद्यालय फलटणच्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी हे कॅल्क्युलेट करत असताना लागणारा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण मध्ये प्रूव्ह करणार आहोत आणि तो नीटनेटक्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे. समजून घेत असताना आपल्याला प्रोडक्ट रूल इंटिग्रेशनचा लागणार आहे, लाईट रूल जो आहे तो माहीत असणं अपेक्षित आहे आणि हे माहीत असल्यानंतर आपण इंटिग्रेशन कशा पद्धतीने करतोय हे नीट समजून घ्यायचं आहे. तर पाहूयात की इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स, ऑब्विसली ई रेस टू अल्फा एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, साइन बीटा एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्ट फंक्शनसाठी आपल्याला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर प्रोडक्ट फंक्शनचा आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे. हा जो आहे तो ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इनटू अल्फा साइन बीटा एक्स मायनस बीटा कॉस बीटा एक्स जी इक्वल येतो हे आपल्याला दाखवायचं आहे. आता हे दाखवत असताना आपल्याला प्रोडक्ट रूल समजून घ्यायचा. आता प्रोडक्ट रूल काय आहे तर इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डीएक्स, यू आणि व्ही हे एक्स मधील दोन फंक्शन्स आहेत ज्यांचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. तर त्या ठिकाणी प्रोडक्ट रूल काय, याच्यामध्ये यू हे फर्स्ट फंक्शन आणि व्ही हे सेकंड फंक्शन आहे. तर त्या केसमध्ये यू इंटिग्रेशन ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन कशाचं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे यू च त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह इनटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, यू ऍज इट इज ठेवणार आहे, व्ही या फंक्शन इंटिग्रेशन, त्यातून सबट्रॅक्ट काय करणार आहे तर इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन कशाचं तर त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे यू या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह व्ही या फंक्शनचं इंटिग्रेशन, ह्या येणाऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन करायचंय आणि ते सबट्रॅक्ट करायचंय यू इनटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मधून. ठीक आहे, तर या पद्धतीने तो रूल आहे, तो रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यू पहिलं फंक्शन व्ही दुसरं फंक्शन हे कशावरून तर लाईट रूल वरून. लाईट रूल काय आहे तर त्या ठिकाणी LIAT लाईट रूल जो आपल्याला वापरत असताना लॉगरिथमिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन या पद्धतीने आपण तो यूज करतो. तर या ठिकाणी टी स्टँड फॉर ट्रिग्नोमेट्रिक, ई स्टँड फॉर एक्सपोनेन्शियल. या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनशी रिलेट करणारा फॉर्म्युला शोधतोय. तर आपण फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेणार आहे आणि सेकंड फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर पाहूयात कशा पद्धतीनं आपण ते घेणार आहोत. आता हे जे इंटिग्रेशन येणार आहे ई रेस टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स ते त्याच्याशी इक्वल दाखवायचंय. ते फंक्शन जे आहे ते आपण येणारं फंक्शन जे असेल हे इंटिग्रेशन इक्वल त्याला आय म्हणूयात आणि आय हे नथिंग बट हे आहे हे दाखवूयात. फर्स्ट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स डीएक्स. ह्याच्यामध्ये आपण आता सांगितल्याप्रमाणे लाईट रूल नुसार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन बीटा एक्स पहिलं फंक्शन आणि सेकंड फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू अल्फा एक्स. तर फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचंय साइन बीटा एक्स आहे तसं ठेवलं. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू अल्फा एक्स. ठीक आहे, त्यानंतर ह्यातून आपण इंटिग्रेशन ऑफ काय सबट्रॅक्ट करतोय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन त्या ठिकाणी साइन बीटा एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन बीटा एक्स. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन कसं तर सेकंड फंक्शन ई रेस टू अल्फा एक्सचं. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे लाईट रूल आणि प्रोडक्ट रूल नुसार लिहून घेतलं. आता इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आपल्याला फॉर्म्युले माहित असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये ई रेस टू अल्फा एक्स इंटिग्रेशन ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह बीटा इंटू कॉस बीटा एक्स. तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहून घेऊयात. साइन बीटा एक्स ई रेस टू अल्फा एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू अल्फा एक्स डिवाइड बाय अल्फा मायनस साइन बीटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह बीटा कॉस बीटा एक्स आणि ई रेस टू अल्फा एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू अल्फा एक्स अपॉन अल्फा. ठीक आहे, तर या पद्धतीने आणि हे आपल्याला काय करायचंय इंटिग्रेट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण हे जे इंटिग्रेशन आहे ते कॅल्क्युलेट करणार. आता हे कॅल्क्युलेट करत असताना आपण एक सिम्प्लिफाय स्टेप करूयात. ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्स. ओके, आणि या ठिकाणी बीटा आपण अल्फा जे आहे ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊयात जस्ट बिकॉज ते कॉन्स्टंट आहे फंक्शनला मल्टिप्लाय करतोय. तर या ठिकाणी
जे आपलं फंक्शन आहे ते कॉस बीटा एक्स ई रेस टू अल्फा एक्स डीएक्स हे घेऊया. आता ह्याला आपण स्टार म्हणूयात. ठीक आहे, या पद्धतीने आय जे आहे त्याच्याशी इक्वल आलेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा इंटिग्रेशन आलंय ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनशी रिलेटेड पाहायचंय. म्हणून पुन्हा एकदा आपण ह्या फंक्शनला सुद्धा आय सारखं आय डॅश किंवा आय वन म्हणूयात. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण आय डॅश म्हणूयात. ठीक आहे, आय डॅश काय आहे तर इंटिग्रेशन ऑफ कॉस बीटा एक्स ई रेस टू अल्फा एक्स डीएक्स. आता हे इंटिग्रेट करायचंय. या ठिकाणी सुद्धा जसं आपण वर यूज केलंय त्या पद्धतीने लाईट रूल आणि प्रोडक्ट रूल यूज करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आणि नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करत असताना फर्स्ट त्या ठिकाणी कॉस बीटा एक्स पहिलं फंक्शन आहे ऍज इट इज ठेवलं. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई रेस टू अल्फा एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कॉस बीटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस बीटा एक्स नेम ई रेस टू अल्फा एक्स इंटिग्रेशन ई रेस टू अल्फा एक्सचं इंटिग्रेशन आणि त्याचं पुन्हा आपण पूर्ण इंटिग्रेट करतोय म्हणून डीएक्स. आता पुन्हा एकदा व्हॅल्यूज पुट करूयात. ई रेस टू अल्फा एक्स इंटिग्रेशन ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा ओके कॉस बीटा एक्स ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस बीटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे मायनस साइन बीटा एक्स इंटू बीटा और मायनस बीटा साइन बीटा एक्स या पद्धतीने घेतील. इंटिग्रेशन ऑफ मायनस बीटा साइन बीटा एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू अल्फा एक्स ई रेस टू अल्फा एक्स डिवाइड बाय अल्फा इंटू डीएक्स. आता यातून आपण जर पाहिलं तर या फंक्शन मध्ये मायनस बीटा आपण अल्फा जे आहे त्या फंक्शनला मल्टिप्लाय करतो ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हे लिहिताना आपण ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स या पद्धतीने घेऊयात मायनस आणि हे मायनस बीटा आपण अल्फा बाहेर येत असताना हे मायनस मायनस प्लस होईल बीटा आपण अल्फा इंटिग्रेशन साइन बीटा एक्स इंटू ई रेस टू अल्फा एक्स और ई रेस टू अल्फा एक्स इंटू साइन बीटा एक्स डीएक्स. आता हे म्हणजेच काय तर आपण घेतलेलं फर्स्ट फंक्शन जे की आय शी इक्वल येत आहे. म्हणून ह्याची व्हॅल्यू जे ते आपल्याला या ठिकाणी ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा आपण अल्फा इंटू आय या पद्धतीने मिळून जाईल. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण सबस्टिट्यूट करणार आहोत स्टार मध्ये, कारण हे आय डॅश जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन आहे. ह्याची व्हॅल्यू जे ते आपण या ठिकाणी मिळवलेले आहे. आता हीच व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करत गेलं तर आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे असलेले फंक्शनची व्हॅल्यू मिळून जाईल. तर काय सबस्टिट्यूशन आहे अगेन ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्स ओके मायनस बीटा आपण अल्फा इंटू दिस इंटिग्रेशन आय वन जे आहे ते ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा आपण अल्फा इंटू आय म्हणजे जे आपलं वरचं इंटिग्रेशन आहे ते. ठीक आहे, हे जे आहे आपण डबल स्टार म्हणूयात आणि पुट डबल स्टार इन स्टार अशा पद्धतीने घेऊन त्या ठिकाणी करू शकतो. आता नेक्स्ट सिम्प्लिफाय करायचंय आणि आयच्या टर्म्स जे आहेत आय फंक्शन जे आहे ते एका साईडला घ्यायचं. मग या ठिकाणी आपल्याला मिळतंय काय तर ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्स मायनस आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात बीटा आपण अल्फा स्क्वेअर ई रेस टू अल्फा एक्स कॉस बीटा एक्स मायनस बीटा आपण अल्फा हे तर मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर इंटू आय. आता आयच्या टर्म्स एका साईडला घ्यायचे तर त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे आय मायनस आहे ते इकडे आल्यानंतर प्लस होईल बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर इंटू आय. नेक्स्ट काय तर हे सिम्प्लिफाय करायचं. आता ह्याच्यामध्ये डिनोमिनेटर अल्फा इथं अल्फा स्क्वेअर आहे दोघांमध्ये कॉमन ई रेस टू अल्फा एक्स आहे तर आपण दोघांमधून कॉमन घेत असताना ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर कॉमन घेऊयात आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी अल्फाने अल्फा स्क्वेअर करण्यासाठी अल्फाने मल्टिप्लाय करावं लागेल अल्फा साइन बीटा एक्स मायनस बीटा कॉस बीटा एक्स ओके. आता जर पाहिलं तर हे सिम्प्लिफाय करत असताना दोघांमधून आय कॉमन येईल 1 प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर हे मिळणार आहे. म्हणजे काय मिळते आपल्याला आय इंटू ब्रॅकेट मध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू दिस होल. आता ह्याच्यामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर हे जे आहे ते आय ला मल्टिप्लाय करतोय तर दुसऱ्या साईडला काय करणार आहे ते डिवाइड करणार आहे. तर आपण डायरेक्टली या ठिकाणी घेऊयात की आय इज इक्वल टू
अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मल्टिप्लाय आणि अल्फा स्क्वेअर डिवाइड करत होतो, त्याच्यामुळे अल्फा स्क्वेअर कॅन्सल डिनॉमिनेटरचा दोन्ही बाजूतून, आणि ई रेस टू अल्फा एक्स अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, जो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आयला मल्टिप्लाय करत होतो तो इकडे डिवाइड राहणार आहे, आणि आपल्याला या ठिकाणी अल्फा साइन बीटा एक्स मायनस बीटा कॉस बीटा एक्स इंटू ई रेस टू अल्फा एक्स अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे आयशी म्हणजे ई रेस टू अल्फा एक्स इंटू साइन बीटा एक्स डीएक्स ची इक्वल मिळणार आहे, जे की आपण फॉर्म्युल्यामध्ये प्रूव्ह दॅट म्हणून घेतलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल. आय होप ई रेस टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स चे इंटिग्रेशन हे ई रेस टू अल्फा एक्स अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू अल्फा साइन बीटा एक्स मायनस बीटा कॉस बीटा एक्स हे कशा पद्धतीने येतं हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अँड कीप वॉचिंग. थँक्यू.